जय महाराष्ट्र मित्रांनो. जस्ट आता आम्ही आमचा एक चांगला ट्रेक दूधसागर वॉटरफॉल म्हणून जो आहे तिथे जाऊन आलो आहे. ओके, वातावरण त्याच्यानंतर तिथल्या व्यवस्था खूपच छान होत्या आणि सिनेरीबद्दल तर मी बोलायलाच नको, एवढ्या छान होत्या. बेसिकली यामध्ये आम्हाला सर्वात जास्त जी मदत झाली आहे ती निलेशची. निलेश इज इंजिनियर बाय प्रोफेशन. हा, निलेशनी आम्हाला आज दूधसागर वॉटरफॉल जो गोव्यामध्ये आहे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपिरियन्स होता. सगळं वातावरण, ओव्हरऑल साईज, ओव्हरऑल गायडन्स हे निलेशने खूप छान दिलं. तो आमच्यासोबत सतत होता. त्यांनी कधीच आम्हाला असं नाही केलं की तुम्ही ॲडल्ट आहे तर तुम्ही जाऊ शकता, मी माझं मागे राहतो, इकडे तिकडे काही लक्ष दिलं नाही. त्याचं पूर्ण लक्ष आमच्यावरच होतं. आमच्यापैकी कोणी मागे सुटला तरी तो नेहमी होता की मागे कोणी तिथे राहिलं आहे का, त्यांनी नेहमी चेक केलं. तर गाईडने जसं असायला पाहिजे तसं निलेशने एकदम उत्तम काम केलं. नाही, एकंदरीत पूर्णपणे व्यवस्था खूप छान होती. आणि निलेशचं कसं आहे, आम्ही सकाळपासून जे निघालो होतो म्हणजे सगळे तिकीट्स वगैरे काढणं, नंतर चेकपोस्ट, बरेच सारे चेकपोस्ट पण आहेत इथे. आणि हा सीझन जो आहे, हा सीझन थोडंसं जरा पब्लिक आहे बऱ्यापैकी चांगली आहे. आणि पूर्ण जंगल एरिया असल्यामुळं काय आहे ना, तिथून काही जे खास कळगी असतात, महत्त्वाचे जे टिप्स असतात, काही प्रिकॉशन असतात, तर हे घेणं फार गरजेचं असतं, जे की निलेश गाईडनी आम्हाला खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे समजवलं. आणि त्याच्यामुळं आमचा वेल शेड्यूल आणि वेल प्लॅन जे आम्ही ठरवलेलं होतं त्याच्यानुसार एक्झॅक्टली आत्ता 5 वाजलेत. आम्ही बरोबर 5चाच प्लॅन केलेला होता. आणि थँक्यू निलेश फॉर गुड गायडन्स. अँड आय विल सजेस्ट, मी सगळ्यांना सजेस्ट करेल की पुढच्या वेळेस जेव्हा पण कोणी पण येताल, निलेशचा नंबर आहे लिंकच्या खाली दिलेला, निलेशला नक्की कॉन्टॅक्ट करा. जय भवानी, जय शिव.